वेलकम बॅक डिअर फ्रेंड. आज आपला जो पेपर झाला 27 तारखेला इंग्रजीचा, त्याचा मी आन्सर की घेऊन आलोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि इम्पॉर्टंट गोष्ट सगळ्यांसाठी आनंदाची, की आपण जे जे टॉपिक सांगितले होते, जसं की मी सांगितलं होतं इम्पॉर्टंट ग्रामर, तो ॲज इट इज ग्रामर मी जेवढं सांगितलं होतं तेवढे ग्रामरचे 6 ते 6 टॉपिक आलेले आहेत. आणि सेकंड थिंग, मी तुम्हाला अप्रिशिएशन आहे जी पोएमचे 10 मार्क मी तुम्हाला बोललो होतो विद्यार्थी मित्रांनो, तर पोएमचे पण आपले सांगितलेले 10 मार्क ॲज इट इज आलेले आहेत, की खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्यांनी आपले व्हिडिओ पाहिले त्यांचा 100% फायदा झाला आणि त्यांनी 100% आउट ऑफ पेपर सॉल्व्ह केलेलं एवढं मला गॅरंटी आहे. ठीक आहे. आता ते कसे आले, कुठे कुठे आले, मी तुम्हाला 100% दाखवणार आहे. आपण एकदा आन्सर बघत बघत पुढे जाऊ. ठीक आहे. डायरेक्टली स्टार्ट करू विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिला क्वेश्चन होता आपला डुअर्स डायरेक्ट. डुअर्स डायरेक्ट मध्ये आन्सर काय आलेलं, तर इथं यू आलेला आहे, इथं अंडरला ई आहे, इथं क्लाइमला आय आहे, इथं एम आयला माइटला आय आहे. ठीक आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये 1 नंबरला आहे चेंज, 2 नंबरला ओरिजिन, 3 नंबरला पॅराडाईस आणि 4 नंबरला स्कूल. 1 नंबरला हिंडर, 2 नंबरला हॉनर, 3 नंबरला ह्युमॅनिटी आणि 4 नंबरला हंबल. ठीक आहे. पंक्च्युएशनचं जर सांगायचं ठरलं तर पंक्च्युएशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, आय कॅपिटलमध्ये पाहिजे, त्याच्यानंतर इथं कॉमा पाहिजे आणि डब्ल्यूच्या समोर डबल इन्व्हर्टेड कॉमा, आउटसाईडला क्वेश्चन मार्क आणि इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे. या टाईपचा येईल. त्यानंतर पुढचा एक्सक्लेमेटरी क्वेश्चन आहे, तर हे नंतर येईल आपलं उद्गाराचे चिन्ह. त्याच्यानंतर आय कॅपिटल, आय एम रिअली एक्साइटेड. ठीक आहे. चॅम्पियनशिप मधून 5 वर्ड्स बनवायचे होते. बघा, चॅम्प आलं, शीप, पिंक, कॅम्प आणि पिन. ठीक आहे. पुढं बघा आपले काय रिलेटेड वेब डायग्राम मी सांगितले होते, 100% पॅटर्न बोललो होतो, तसंच पॅटर्न आलेला आहे. बघा, केअरफुली आलंय, त्याच्यानंतर अटेन्शन आलेलं आहे, त्यानंतर पेशंटली लिहिलं आपण तिथं, पीसफुल लिहिलं आणि काय नीटली लिहिलं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, पुढं ॲडजेक्टिव्हची चेन होती विद्यार्थी मित्रांनो. त्याचा आन्सर बघा, स्मॉलचा लार्ज, लार्जला ई आला तर अर्ली, वाय आला तर यंग आणि जी आला तर ग्रेट. अटेम्प्ट एनी वन विद्यार्थी मित्रांनो. बघा, याच्यात काय फ्रेजेसचं मिनिंगफुल करायचं होतं, तर काय घेतलं आपण बघा, द बॉय वॉज ॲट द एज ऑफ फेलियर इन द एक्झाम, हा त्याचं आन्सर होतं. इथं ॲड क्लॉज करायचं होतं, तर इथं एक्सप्लेनेशन दिलं होतं, आय नो दॅट ही इज कल्प्रिट. बरोबर, दॅट लावला, हा कंजेशन पाहिजे होतं, मी म्हटलं होतं कंजेशन फिक्स येत आहे. सफिक्स मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, रिस्पॉन्सिबलचं रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्यूचं डिस्कंटिन्यू. त्याचबरोबर पुढे बघा, रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबलचं रिस्पॉन्सिबल. पुढे सफिक्स मध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, सफिक्स मध्ये काय, रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. कंटिन्यूला डिस्कंटिन्यू. ठीक आहे. पुढे बघा, मेक मिनिंगफुल. रिस्पॉन्सिबलचं काय लिहिलं होतं आपण, यश इज रिस्पॉन्सिबल पर्सन ॲट हिज होम. कंटिन्यूचं काय, दी विल कंटिन्यू दस देअर वर्क. बघा, आता पुढचा पॅसेज आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पॅसेज कोणता आलेला आहे आपला, अल्केमी ऑफ नेचर, त्याच्यामधला पॅसेज आला आहे. तर डायरेक्ट आपण आन्सर बघू. ठीक आहे. पहिला बघा, हवेर इम्पॉसिबल थिंग्स मे टुक देअर इज ऑलवेज काय आहे, अन ओपनिंग. उत्तर मी दिलेलं आहे, तर टिक करून दिलं आहे तुम्हाला. ठीक आहे. मॉर्निंग आफ्टर अदरवेज सन देअर, पुढच्या पॅराग्राफमध्ये हे बघा, इथं आहे, हे बघा, पहिल्यातलं उत्तर आहे बघा, ऑन ओपनिंग इथं उत्तर होतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंडचं बघा, सेकंडला काय होतं, ब्रिंच अँड देअर टेंडर. सेकंड काय होतं, एव्हरी फोर्टनाईट फ्लॉवर अँड हिबिस्कस प्लांट काय ॲट ब्राईट, काय मग तिथं ब्राईट अँड टेंडर. ठीक आहे. बघा, ब्राईट अँड टेंडर इथं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर वॉट इज जेंटल, हार्ड. ठीक आहे. A3 किती होतं आपला, थर्ड नंबरचा दिलेला आहे. थर्डचं उत्तर बघा, पुढच्या याच्यात दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, रॉक इज. ठीक आहे. हार्ड इथं आलं आहे. त्यानंतर पुढचं उत्तर काय आपलं, ओनली काय, ओनली अ डे, हा चौथ्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण, हिबिस्कस फ्लावर. हिबिस्कस फ्लावरचं डायरेक्ट इथं उत्तर लिहून दिलं आणि त्याच्यात पण दिलं आहे. हिबिस्कस फ्लावर काय, ब्लूम्स एव्हरी फोर्टनाईट. त्यानंतर काय आहे, मॉर्निंग ॲट फ्री. ठीक आहे. अ फ्री फॉल बाय अन इव्हिनिंग अँड स्माईल थ्रू द डे, हे बघा इथं करून दिलं आहे. ठीक आहे. प्रत्येकाचं इथं आन्सर केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, एव्हरी फोर्टनाईट, द मॉर्निंग अँड आफ्टरनून, इव्हिनिंग. ठीक आहे. आणि ओनली आफ्टर डे अँड द ब्राईट, हे आन्सर केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे डायरेक्टली जाऊ आपण. डिस्क्रायबिंग वर्ड काय होतं, रॉकी बीच, काय कोलोसल प्रॉब्लेम, त्याच्यात दिलं आहे मॅजेस्टिक ओशियन आणि स्मॉल क्रॅक. ठीक आहे. ग्रामरचा पाठ विद्यार्थी मित्रांनो, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामरचा पाठ करून ठेवा, एवढे तुम्हाला येतील. त्याच्यापैकी बघा, एक भेटला आपल्या इथं काय, टेन्स. उत्तर काय येईल,
इट हॅज टेकन, कारण का परफेक्ट प्रेझेंट टेन्स सांगितलेलं त्यांनी. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये काय घेतो आपण, हॅज आणि V3. ठीक आहे, हॅज आला आणि V3 आला, राईट. काय मग इट हॅज टेकन द शेप. जिरण काय होतं, थिंकिंग. V4 जेव्हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागेवर V4 आला समजायचं तो काय असतो आपला जिरण. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला माहिती आहे आपल्या शब्दात लिहायला, नेचर इज द बेस्ट टीचर, एक्सप्लेन 3 and 4 लाईन, जे आपल्या शब्दात लिहावं लागतं ते. ठीक आहे, नंतर बघा ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स बघा, ट्रू ऑर फॉल्समध्ये काय दिलं, नॅरेटर हर्ड बार्किंग ऑफ स्ट्रीट, राईट. द नॅरेटर डिड नॉट हिअर दिस डिस्टर्बन्स, रॉंग. काय डॉमिनंट मेल युजल काय डज नॉट अलाउड दिस अनदर मेल टू सर्वाइव्ह विद इन हिज ग्रुप, राईट. आणि पुढचं काय होतं, द नॅरेटर गॅदर्ड थिन स्टिक इन वन हँड. थिन स्टिक होती त्याच्या हातामध्ये, नाही, इथं मग रॉंग आहे. ठीक आहे, चला पुढं बघा. हे आन्सर डायरेक्ट नोट डाऊन करून दिले. द नॅरेटर रस्ट दिस वरंडा बिकॉज टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. बघा इथं B2चं उत्तर इथे दिलेलं आहे बघा. हे बघा B2 काय, रश वरंडा व्हॉट वॉज गोईंग ऑन. त्यानंतर सेकंड, बी मधलं सेकंडचं उत्तर आहे बघा, आय ऑल्सो हर्ड दिस डिस्टर्बन्स अप्रोचिंग अ क्लोजर. हा सेकंडचं उत्तर आहे. ठीक आहे, बघा ऑल्सो हर्ड दिस डिस्टर्बन्स झालं. त्यानंतर गॅदर्डचं काय येईल, स्कॅटर्ड. काय मेअर्सफुली. त्यानंतर फिमेलचं मेल आणि इग्नोरचं इग्नोर. ठीक आहे, हिडचं इग्नोर. हिड म्हणजे काय, दुर्लक्ष करणे, ठीक आहे, किंवा निष्काळजीपणा. तर आपल्या पॅराग्राफमध्ये जो आहे, पॅराग्राफमध्ये त्यांनी इग्नोर दिलेला आहे आपल्याला, पहिल्याच पॅराग्राफमध्ये बघा. हे बघा इग्नोर दिला, इग्नोर पॅराग्राफमध्ये इग्नोर दिला, तर त्याचं काय येईल आपला इग्नोर. ठीक आहे, इग्नोर लिहिला आपण. त्याच्यानंतर बघा पुढचं मी ग्रामरचा टॉपिक बोललो होतो तुम्हाला ग्रामरच्या पार्टमध्ये, नॉट ओनली बट ऑल्सो येईल, पॅसिव्ह वॉइस येईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपला गेस ॲज इट इज आलेला आहे. ठीक आहे, मग काय आपलं उत्तर काय, द बार्किंग बिकम. मी म्हटलं होतं दोन, तुम्हाला मी ट्रिक दिलं ते बघा, दोन काय आले तर इथं ऑब्जेक्ट आले, दोन ऑब्जेक्ट आले की मी तुम्हाला म्हटलं होतं बटच्या समोर काय लावायचं, बट ऑल्सो, अँड जागेवर बट ऑल्सो, आणि एक शब्द सोडून पुढं काय लावायचं, नॉट ओनली. तर बघा उत्तर काय लिहायचं, द बार्किंग बिकम नॉट ओनली लाऊडर बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह. बघा हे बघा, लाऊडरचे इथं नॉट ओनली लावायचं आणि इथं अँडच्या जागेवर बट ऑल्सो आलं. सांगितलेले टॉपिक आले, चलो हम जीत गए. देन पॅसिव्ह वाईज बघा, पॅसिव्ह वाईजचं काय, हे पण मी सांगितलं होतं चेंज द वाईज करून ठेवा. मी बोललो होतो टेन्स वर डिपेंड कोण आहे, चेंज द वाईज. ग्रामरच्या PDF मध्ये टाकलेलं आहे, बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे, उत्तर काय, द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल बाय मी. गॉट इट. पर्सनल रिस्पॉन्स आपल्या मनाने लिहायचा होता. व्हॉट वुड यू डू यू फाउंड एन्जॉय ॲनिमल ऑन द वे टू होम. ठीक आहे, काय जर तुम्हाला एखादा एन्जॉय ॲनिमल सापडला तुम्ही काय करायला पाहिजे, व्हॉट इट. चला पुढं जाऊ. ते आपल्या मनाने लिहायचं होतं, ग्रॅमॅटिकल बेस तुम्हाला टेन्सनुसार ते करतात. द शिप ॲगर सेफली, राईट. द ट्रिप इज जॉयफुल, नाही, युद्ध करायला गेलो होते, रॉंग. कॅप्टन हर्ट द बेल, तो ऐकतोय का नाही, कॅप्टन त्याच्या मांडीवर पडलाय त्याच्या मुलाच्या. कॅप्टन लाईज ऑन द बेड, बेडवर आहे का नाही, त्या मुलाच्या मांडीवर आहे, तर रॉंग. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कंडिशन ऑफ कॅप्टन. कॅप्टनची कंडिशन कशी होती बघून घ्या, इथं पहिल्या शब्द नाही, इथं आहे बघा कशी कंडिशन होते बघा. कोल्ड अँड डेड, पेल काय, पेल अँड स्टील. त्यानंतर पल्स ऑर व्हील आणि माय आर्म. ठीक आहे का, बघा हेच उत्तर तुम्हाला लिहायचे होते बघा, कोल्ड अँड डेड, पेल आणि पल्स ऑर नॉट व्हील. बट इट. पुढं रायमिंग वर्ड तुम्हाला माहिती आहे, बेडचं काही डेड, पॅसेजमधून बेडचं डेड, किलचं व्हील किंवा स्टील, डनचं फनचं डन आणि ब्रेडचं थ्रेड. त्यानंतर बीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा मी बीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 2-3च पोएम करा, पण व्यवस्थित करा. बघा द ट्विन्स आलेली आहे बघा, मी तर व्हिडिओ बनवला होता त्याच्यातली ही पोएम आहे बघा. ठीक आहे, ओ माय कॅप्टन पण बोललो मी बोललो होतो ओ माय कॅप्टन पण करा म्हटलं. त्यानंतर मी बोललो होतो की ही कोणती द ट्विन्स, ही पण थोडी किचकट आहे, याचा पण मी व्हिडिओ दिलेला आहे, हे पाठ करा म्हटलं. 10 मार्क फिक्स केशामध्ये, ही गॅरंटी दिली होती आपण. ठीक आहे, तर ॲज इट इज आपलं काय ते आलेलं आहे आपण सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे, हे बघा हे अप्रिशिएशन आपण जे सांगितलं ते आले 3. ठीक आहे, चला तर डायरेक्ट आपण जाऊ पुढं नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये. बघा नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं जो आहे इथं डायरेक्ट उत्तर दिलं विद्यार्थी तुम्हाला मी. ठीक आहे, ऑगस्ट, हे बघा ऑगस्ट 1995 मध्ये जन्म झाला स्वप्नीलचा. त्याचे काय होते वडील, व्हिलेज स्कूल टीचर. ठीक आहे, त्यानंतर स्वप्नीलचं प्रोफेशन काय होतं, प्रोफेशन बघा काय होतं, तिकीट एक्झामिनर, हे त्याचं प्रोफेशन होतं. त्याचबरोबर शेवटचं काय होतं,
त्याला पहिलं ब्रॉन्झ मेडल कुठे मिळालं? कुवेतमध्ये. बघा पहिलं ब्रॉन्झ मेडल कुठे मिळालं त्याला? ठीक आहे, सॉरी, गोल्ड मेडल कुवेतमध्ये मिळाला. ठीक आहे, पुढं जाऊ. रिअरेंजमेंट एक नंबरला काय? स्वप्नील कुठं? ॲग्रिकल्चरच्या फॅमिलीमध्ये. सिक्वेन्स वाईज बघून घ्या, इथं दाखवलेलं आहे. ठीक आहे, कुठे? तो ॲग्रिकल्चरच्या फॅमिलीमधून बिलॉंग करत होता. हे बघा, इथे ॲग्रिकल्चरल फॅमिली 1 नंबरला येईल. ठीक आहे, त्यानंतर 2 नंबरला काय? स्वप्नील वाज ऑन गोल्ड मेडल ISF वर्ल्ड कप. 3 नंबरला काय येईल मग? ठीक आहे, स्वप्नील काय आहे, सॉरी 2 नंबरला ते, आणि 3 नंबरला काय येईल? ISF वर्ल्ड. आणि 4 नंबरला स्वप्नील ब्रॉन्झ मेडल. बघून घ्या एकदा, रिपीट हा. 1 नंबर, त्याचबरोबर 2 क्रीडा प्रमोदने, 3 आपला काय? स्वप्नील वाज गोल्ड मेडल ISF, आणि 4 नंबर ब्रॉन्झ मेडल. चला पुढे जाऊ. मॅच सिनोनम्स. ठीक आहे, फार्मरचं काय येईल मग? ॲग्रिकल्चर. प्राईजचं अवॉर्ड. कॅपॅसिटीचं काय आहे? पोटेन्शियल. आणि आयडेंटिफायचं रिकॉग्नाइज. ठीक आहे, बघा डायरेक्ट स्पीचमध्ये WH फॉर्म आलेला आहे. WH फॉर्म म्हणजे काय येईल? हे आन्सर यायला पाहिजे. इन 2009. बघा काय येईल मग? स्वप्नील फादर इन रोल हिम इन क्रीडा प्रबोधनी. उत्तर केलं मग बघा, व्हिअर स्वप्नील्स फादर इन रोल हिम. कुठं केलं त्याला? म्हणजे केव्हा केलं होतं? 2009मध्ये. त्याचबरोबर मी ग्रामरच्या आपल्या एका टॉपिकमध्ये बोललो होतो की ॲड क्वेश्चन टॅग येईल. इम्पॉर्टंट ग्रामरच्या टॉपिकमध्ये बघा मी घेतला होता, व्हिडिओ टाकला 3 दिवसापूर्वी, त्याच्यात टाकलं होतं ॲड क्वेश्चन टॅग. आपण जेवढे सांगितलं त्यापैकी 6 ते 7 टॉपिक फिक्स आलेले आहे. पर्सन रिस्पॉन्स. विच इज युअर फेवरेट गेम. तुमचा आवडता गेम कोणता? त्याविषयी लिहा. जर समरी लिहायची होती, समरी काय गेमविषयी होती, तुम्ही लिहू शकले होते. लेटर रायटिंग बघा, लेटर रायटिंगचं बघून घ्या. तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन्स काय आलाय, कसं आलंय, त्याचं मी तुम्हाला उत्तर काढून दिलं बघा. फॉर्मल इनफॉर्मल दोन्ही उत्तर आहे. डायलॉगचं पण आहे बघा. हा पहिल्या फॉर्मलचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. काय होतं फॉर्मलमध्ये? त्याचं नाव सुरुवातीला, नंतर ॲड्रेस असं यायला पाहिजे होता. कर्वेनगर पुणे 15 एप्रिल 2025. डिअर फ्रेंड. ठीक आहे, तुमचं मित्राचं नाव. आय होप यू दिस. मी म्हटलं होतं लेटर रायटिंगचा बघा एक पार्ट घेतलेला आहे, तर त्याच्यात पॅटर्न दिलेला आहे या टाईपमध्ये बघा. आय एम रायटिंग दिस अबाउट द एक्सायटेड पोईज क्लब पुणे इन आर्ट ऑफ दिस क्राफ्ट एक्झिबिशन इम्प्रेशन वगैरे ते. त्यानंतर बघा पुढं, आय एम रायटिंग टेलिंग युअर अबाउट द एक्साइटिंग इव्हेंट दिस कमिंग ऑफ अवर सिटी. ठीक आहे, सिन्स आय नो. म्हणजे असं तुम्हाला लेटर रायटिंग लिहायचं होतं. शेवटी काय? युअर लव्हिंग फ्रेंड. काय? कमल किंवा कमलेश काळ. पुढचं बघा, हा झाला फॉर्मल, सॉरी इनफॉर्मल. हा बघा फॉर्मल. बघा फॉर्मलमध्ये दोन ॲड्रेस विचारले होते बरोबर. काय? कमलेश काले काय 254 रिव्हर व्ह्यू कर्वेनगर पुणे 15 एप्रिल. 2 लाईन सोडून 2 द काय प्रेसिडेंट क्लब युथ क्लब गांधी कॉर्नर पुणे, त्यांचा ईमेल. सब्जेक्ट काय होता? इन्क्वायरी रिगार्डिंग आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन. सब्जेक्ट बघून घ्या काय होतं? इन्क्वायरी अबाउट इट. काय? आर्ट अँड क्राफ्टच्या विषयी. रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम. मी म्हटलं दोन्ही लिहायचं. आय एम रायटिंग दिस अप्रिशिएट यू दिस युथ क्लब रिकॉग्नायझिंग द इम्प्रेशन एक्झिबिशन प्रमोटिंग वगैरे वगैरे. ठीक आहे, रीड करून घ्या. त्याचबरोबर हे बघा, युअर फेथफुली. काय? कमलेश काळे. थँक्यू फॉर युअर गिविंग इफोर्ट्स. क्लिअर. त्यानंतर डायलॉग रायटिंग बघा विद्यार्थ्यांना. डायलॉग रायटिंग बघू, थोडंसं मागे पुढे झालं पेज. 1 नंबरला काय? व्हॉट काय वुड यू लाईक टू द आर्म फोर्स. येस आय ॲक्च्युअल इट इज माय पॅशन. ते माझं पॅशन आहे. सेकंड उत्तर काय येईल मग? 3rd नंबरला काय येईल? व्हाय डू यू लाईक टू जॉईन. का जॉईन करायचं? आय लव्ह वेअर युनिफॉर्म दिस रप नेशन. कम्प्लीट द डायलॉग. हु इज युअर फेवरेट ॲक्टर. काही लिहा तुमचं फेवरेट ॲक्टर. इज माय फेवरेट ॲक्टर अक्षय चिलानी. काय? व्हॉट मेक हिम फेवरेट. काय त्याचं? बिकॉज ही रिलीज दिस सिरीज लाईक दिस एकाकी फॉर दिस फ्री ऑफ कॉस्ट. सिरीज वगैरे रिलीज केल्याच्यामुळे आहे. बघा एज्युकेशन. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनवर मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन आलं आहे बघा. असायला पाहिजे होतं. इज द कम्प्युटर ओनली दिस स्पेशल नेसेसरी नाव. इज बेसिकली रीडिंग फॉर रायटिंग स्किल. डज यू ॲक्च्युअली दिस हेल्प फॉर नेसेसरी करियर. डेफिनेटली इज द मोस्ट रिक्वायर्ड डिजिटल वगैरे वगैरे. असं आपलं डायलॉग. ड्राफ्टिंग स्पीच बघा, ड्राफ्टिंग स्पीच दिलेलं आहे. ड्राफ्टिंग स्पीचचा टॉपिक काय बघून घ्या. क्या? बुक्स आर अवर रिअल फ्रेंड. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड. त्याच्यावर लिहून दिलं बघा. सुरुवात करताना हे मी बोललो होतो. ऑनर काय? ऑनरेबल जज, रिस्पेक्टेड टीचर अँड माय डिअर फ्रेंड, गुड मॉर्निंग टू ऑल यू. आय एम गोइंग टू स्पीक ऑन टॉपिक ऑफ दिस बुक्स आर अवर रिअल फ्रेंड. लिहिलं. नंतर पॅराग्राफ सोडला. याला म्हणतात इंट्रो. इंट्रो नंतर हा तुमचा बॉडी ऑफ स्पीच. बॉडी ऑफ स्पीच झाला. पूर्ण डिटेल बुक्स आर अवर काय ट्रेझर वगैरे वगैरे दिले. त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंट डेव्हलप्स वगैरे असं दिलं. थँक्यू. ठीक आहे. त्यानंतर आहे आपला नॉन व्हर्बल टू व्हर्बल. मी म्हटलं होतं सोपं घ्या. सोपं घ्यायचं काय?
नॉन व्हर्बल टू व्हर्बल दिलं आहे आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल दिलेलं आहे. तर आपण कोणता घ्यायचं तर आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल आपण घेतलं बरोबर. व्हर्बल टू नॉन व्हर्बल बघा टायटल दिलेलं ठेवला द टाईप्स ऑफ एनर्जी राईट. ॲज इट इज डायग्राम काढायला बोललो होतो. कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिकचे सब टाईप्स काय मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यानंतर काय एक्झाम्पल आहे लिपिंग फोर्स अँड लाइटिंग दिस लाईन. ठीक आहे बघा दिले ते पॅसमध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्ही ते सध्याला लिहून घ्या नंतर शोधत बसा. त्यानंतर बघा पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय न्यूक्लियर एनर्जी आणि अर्थ कोर केमिकल एनर्जी आणि स्टिकिंग मॅच वॉट इट. त्यानंतर आला आपला ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये काही स्पेस अंतराळ. त्यानंतर काय प्रोमिसेन्स वचन. स्किल कौशल्य. प्रोटेंट म्हणजे काय ढोल नाही रे यार ढोंग करणे. प्रेटेंट म्हणजे ढोंग करणे. ठीक आहे ढोंग करणे. बाउंड्री म्हणजे काय सीमा. नॅचरल म्हणजे काय निसर्ग. ट्रान्सलेट काय होतं तुमच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. टेक केअर ऑफ युअर हेल्थ. वॉश युअर हँड जेवणाआधी तुमचे हात धुवा किंवा धुवावेत. अवॉइड इटिंग काय रेडीमेड पॅकिंग. ठीक आहे पॅकिंग किंवा आयते पदार्थ अन्नपदार्थ खाणे टाळावे. इट ग्रीन व्हेजिटेबल हिरवा पाहिजे खावा. काय एम्प्टी व्हेझल मेक मच नॉईस. काही खाली म्हणतो ना आपण पडलेला सामान जास्त आवाज करतं किंवा एखादी वस्तू. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कडू असतं. अशा प्रकारे तुमचा पूर्ण पेपर सॉल्व्ह केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सगळ्यात आपला आनंदाची गोष्ट आहे. आज मला खूप असा आनंद होतो आहे की आपण सांगितलेले टॉपिक 70-80% ॲज इट इज आलेत. ठीक आहे पोयम असेल ग्रामरचा टॉपिक असेल किंवा मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोललो होतो त्यापैकी आपले 70-80% आले. ठीक आहे दिवसापर्यंत बघा अजून एकदा चेक करून घ्या. रिलॅक्स व्हा जेवढं लिहिलं तेवढं लोड नाही घ्यायचं. ठीक आहे नंतर आपल्या जवळ आसपास मुलं असतील तर त्यांना पण पाठवा आपापल्या आन्सर चेक करा म्हणा. ठीक आहे ना आपल्या असं अपडेटसाठी बघत राहा दीप स्टडी यूट्यूब चॅनलसोबत.